ॲक्च्युली बऱ्याचशा वेळेस कार्यक्रमांमध्ये आम्हाला एक्सपेरिमेंट्स करायची संधी दिली. हा पण त्यातलाच एक्सपेरिमेंटचा भाग आहे, अँकरिंग. तर थोडं सरांबद्दल. ओके. येस, सॉरी. हां. तर मी ॲक्च्युली साधनाताई आणि व्ही टी मेहता ह्यांना दोघांना इन्व्हाइट करतोय स्टेजवर यायला. आम्ही सर तुम्ही स्वरमंच पण या स्टार्स, आम्ही एक कार्यक्रम चालू केलेले आहेत. बरेचसे आम्ही कॅरओके शोज करतो. काशीनाथमध्ये पण आमचे झालेले आहेत. आणि सर, जसं लास्ट टाइम सरांनी आम्हाला चॅलेंज दिलं की ठाण्याच्या बाहेर करायचं, तो पण आम्ही सक्सेसफुली पार पाडलेला आहे. सो थँक्यू सर, तुमचा आशीर्वाद आमच्यासोबत नेहमीच आहेत. आणि आम्हाला अजून पुढे पुढे जायची संधी द्या तुम्ही पण. साधनाताई, दोन शब्द. आता सांगण्यासारखं असं काही नाही आहे. कार्यक्रम तर खूप सुंदर चालला. हा तर सरांचाच कार्यक्रम आहे. सगळेच खूप छान गात आहेत. पण आम्ही स्वरमंच स्टार्स नावाचा आमचा एक ग्रुप तयार केला, ज्याच्यामध्ये आम्ही 12-13 सिंगर्स आहोत. आतापर्यंत 4 कार्यक्रम केले आणि ते इतके सक्सेसफुल आणि इतके सुंदर झाले. पूर्ण म्हणजे 100% ऑडियन्स होतं आणि खूप कमी प्रॅक्टिस आम्हाला करायला ॲक्च्युली संधी असते. सगळेच जण वर्किंग आहेत त्यामुळं. पण एकंदरीतच कार्यक्रमाची लेवल सगळेजण शिकले असल्यामुळं खूप चांगल्या पद्धतीने आम्ही परफॉर्म करू शकतो. आणि ह्याच्यामध्ये सरांचे आशीर्वाद असल्यामुळं खरं तर हे उत्तम कार्यक्रम आम्ही आत्तापर्यंत केलेले आहेत. एक आनंदाची अशी गोष्ट सांगतो की आम्ही सरांचा चॅलेंज स्वीकारला आणि रवींद्र नाट्य मंदिर इथे कार्यक्रम केला. तिथे मलेशियाचे मराठी दूरदर्शन विभागाचे प्रमुख आलेले होते. मॉरिशसचे. आणि तुम्हाला सगळ्यांना ऐकायला आनंद वाटेल की आम्हाला मॉरिशसच्या मराठी विभागाने गाण्याची संधी देऊन मॉरिशसला बोलावलेलं आहे. दिवाळीनंतर आम्ही मॉरिशसला जातोय. हे मी मुद्दाम इथे सांगतोय, त्याचं कारण असं आहे की हे जे नवोदित कलाकार आहेत, जे स्वरमंच अकॅडमीमध्ये तयार होत आहेत, त्यांनी आमच्या या स्टार्समध्ये यावं, परफॉर्म करावं आणि अशा प्रकारच्या पुढे येणाऱ्या संधी त्यांनाही मिळतील असे आपण सगळ्यांची व्यवस्था करू. या पुढचा कार्यक्रम आम्ही पुण्यासारख्या शहरामध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर अशा प्रकारे सरांच्या मार्गदर्शनाखाली, सरांच्या आशीर्वादाखाली आम्ही स्वरमंच स्टार्स या ग्रुपची प्रगती करतोय. हे सांगताना मला खूप आनंद होतोय. आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही स्वरमंच स्टार्सतर्फे सरांचा आज एक गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंचे एक आशीर्वाद मिळण्यासाठी, असं मी सत्कार म्हणण्यापेक्षा आम्ही कृतज्ञता म्हणून, गुरुदक्षिणा म्हणून, गुरूंचे आशीर्वाद मिळावे म्हणून एक छोटीशी भेट त्यांना देणार आहोत. ती त्यांनी स्वीकारावी. आणि सर हे एकटे नाही आहेत, ह्यांच्या मागे 2 अदृश्य शक्ती आहेत. आता 2 म्हटल्यानंतर एक तर तुम्हाला माहिती आहे, मग हे डॉक्टरांनी दुसरी शक्ती कुठून आहे? तर ती शक्ती आहे स्वामी महाराजांची. परवा स्वामी महाराजांच्या मठामध्ये आम्ही एक कार्यक्रम सादर केला आणि प्रत्यक्ष त्या कार्यक्रमामध्ये सरांच्या डोळ्यामध्ये जेव्हा मी पाणी पाहिलं, तेव्हा मग मला त्याची प्रचिती आली की ही एक शक्ती नाही आहे, ही 2 शक्ती आहे. तर मी मॅडमना पण विनंती करेन की त्यांनी डायसवरती यावं. स्वामी महाराज आम्हाला नेहमी म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यामुळे त्यांच्या आशीर्वाद आणि त्यांची मूर्ती ही इथे आपोआप तुमच्या डोळ्यासमोर उभी राहील याची मला खात्री आहे. मी डॉक्टरांना विनंती करतो सरांचा सत्कार करायला. शाल सुद्धा मी मुद्दाम स्वामी महाराजांच्या मठामधून मला जी मिळालेली आहे तीच आज आणलेली आहे. 100-150 रुपयाची शाल विकत घेण्याच्या ऐवजी मला जो स्वामी महाराजांचा आशीर्वाद, जो सरांच्यामुळे प्राप्त झाला, तोच मी सरांच्या चरणाशी अर्पण करायला.
आणि आम्हा सर्वांतर्फे सरांना एक छोटीशी भेट. सर आम्हाला जास्त वेळ मिळाला नाही, पण आम्ही जसं जसं झालं आम्ही आमच्याकडून फुल ना फुलाची पाकळी. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की सरांनी लता मंगेशकर, आशा भोसले सगळ्यांच्या सोबत गाणी गायलेली आहेत. हे फोटो आधी क्लासमध्ये पण होते, पण ते थोडेसे खराब झाले होते, त्यामुळे हे सगळ्यांचे मिळून एकत्र छान अशी मोठी फ्रेम करून दिली जी आपल्याला क्लासमध्ये लावता येणार. म्हणजे आता आपल्याला ह्यांना सगळ्यांना बघणं पण शक्य नाहीये, तर त्या सगळ्यांसोबत सर गायलेले आहेत. मी पुढचं गाणं